Hello friends, I welcome all of you to my YouTube channel Sachin S. Deshmukh and I request you to subscribe to my channel. Today we are going to study a topic from Standard 8th Scholarship Examination, Pre-Secondary Scholarship Examination. The name of the topic is Opposite and Similar Meaning Words, विरुद्धार्थी व समानार्थी शब्द. This topic I have taken from Navneet book. Okay, so let us begin our class. Sample questions. Select the opposite of the word bold. बोल्ड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. बोल्ड म्हणजे शूर, त्याचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे टिमिड. टिमिड हा बोल्ड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे. चार पर्याय आहेत: फिअर, टिमिड, ब्रेव, स्ट्रॉंग. फिअर म्हणजे घाबरणे, टिमिड म्हणजे भित्रा, ब्रेव म्हणजे शूर आणि स्ट्रॉंग म्हणजे शक्तिशाली. त्यामुळे या ठिकाणी टिमिड हे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द पेअर ऑफ ऑपोजिट्स. पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्ध अर्थाची नाही. स्ट्रॉंग, वीक. स्ट्रॉंग, वीक ही विरुद्धार्थी जोडी आहे. स्ट्रॉंग म्हणजे बलवान, वीक म्हणजे अशक्त. मायटी, वीक. त्यानंतर पॉवरफुल, वीक आणि प्राऊड, वीक. तर कोणती जोडी विरुद्ध अर्थाची नाही. यामध्ये मायटी म्हणजे सुद्धा बलवान, त्याचा विरुद्धार्थी शब्द वीक आहे. पॉवरफुल सुद्धा म्हणजे सुद्धा बलवान, म्हणजे स्ट्रॉंग, वीक, मायटी, वीक, पॉवरफुल, वीक ह्या विरुद्धार्थाच्या जोड्या आहेत. आणि 4 नंबरचा जो पर्याय आहे प्राऊड, वीक. प्राऊड म्हणजे गर्विष्ठ आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द वीक असणार नाही आहे. त्यामुळे पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्ध अर्थाची नाही याचा उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. प्रश्न 3. सिलेक्ट द सिमिलर मीनिंग ऑफ द वर्ड एरर. एरर या शब्दाच्या समान अर्थाचा शब्द निवडा. एरर म्हणजे चूक, तर मिस्टेक. मिस्टेक म्हणजे सुद्धा चूक. क्राईम म्हणजे गुन्हा. रॉंग म्हणजे एरर. पहा, एरर म्हणजे चूक, मिस्टेक म्हणजे चूक आणि रॉंग म्हणजे सुद्धा चूकच आहे. मिस्टेक इज द सिमिलर मीनिंग वर्ड फॉर द वर्ड एरर. इट इज गिवन इन ऑप्शन 2. सो ऑप्शन 2 इज द आन्सर. या ठिकाणी त्यांनी मिस्टेक, एरर म्हणजे मिस्टेक, चूक. राईट, रॉंगचा आहे ते. राईटचा विरुद्धार्थी शब्द रॉंग, बरोबर आणि चूक त्या अर्थाचा आहे. पण एरर म्हणजे काही चूक होते, त्याला मिस्टेक हा जो हे जे पर्याय आहे ते योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स हॅज सिमिलर मीनिंग. प्रश्न क्रमांक 4. पुढीलपैकी कोणत्या जोडीमध्ये समान अर्थ आहेत. डिफिकल्ट, हार्ड. समान अर्थाची ही जोडी आहे. डिफिकल्ट म्हणजे कठीण आणि हार्ड म्हणजे सुद्धा कठीण आहे. वीक म्हणजे वीक ही समान अर्थाची जोडी नाही आहे, त्याचा अर्थ वेगळा होतो. आणि सिरियस आणि इंजुरी, रूड आणि पोलाईट ही पण नाही आहे समान अर्थाची जोडी. रूड आणि पोलाईट म्हणजे रूड म्हणजे उद्धट, पोलाईट म्हणजे नम्र. त्यामध्ये वीक अशक्त आणि आठवडा आहे. सिरियस आणि इंजुरी ही सुद्धा समान अर्थाची जोडी नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5. विच लेटर्स विल यू पुट बिफोर द वर्ड हेल्दी टू गेट इट्स अपोजिट. हेल्दी, अनहेल्दी, तर UN आपल्याला त्यामध्ये ॲड करावं लागेल. अनहेल्दी हा विरुद्धार्थी शब्द आहे. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स हॅज अपोजिट मीनिंग. राईट, करेक्ट. तर राईट आणि करेक्ट ही सिमिलर आहे. गुड, बॅड. चांगला आणि वाईट ही विरुद्ध अर्थाची जोडी आहे. स्मार्ट, ॲक्टिव्ह हे समान अर्थाची जोडी आहे. आणि ओल्ड, एन्शंट ही सुद्धा समान अर्थाची जोडी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. आता खाली काही सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत, क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस, ते आपण सोडूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज द अपोजिट ऑफ द वर्ड लॉंग.
लॉंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? शॉर्ट आहे. लॉंगचा विरुद्धार्थी शब्द शॉर्ट आहे. स्मॉल म्हणजे लहान, ब्रॉड म्हणजे रुंद, नियर म्हणजे जवळ. शॉर्ट म्हणजे काय? लॉंगचा विरुद्धार्थी शब्द शॉर्ट आहे. लांब आणि खुड असं म्हणता येईल त्याला. प्रश्न दुसरा, विच लेटर्स विल यू यूज टू मेक द ऑपोजिट ऑफ वर्ड केअरफुल. आता केअरफुल ह्याचं जे ऑपोजिट आहे ते असणार आहे केअरलेस. आपल्याला फुल काढून टाकावं लागणार आहे आणि त्याच्याऐवजी लेस घ्यावं लागणार आहे. केअरफुल ऑपोजिट केअरलेस. प्रश्न क्रमांक 3, चूज द सिमिलर मीनिंग वर्ड फॉर द वर्ड लॉयल. लॉयल या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. लॉयल म्हणजे विश्वासू, फेथफुल असणार आहे. बाकी रॉयल, चीट, हंबल हे उत्तरं असणार नाही आहेत. रॉयल म्हणजे राजघराण्याशी संबंधित, चीट म्हणजे फसवणे आणि हंबल म्हणजे नम्र. त्यामुळे फेथफुल आणि लॉयल हे समानार्थाचे शब्द आहेत. फाइंड द ऑपोजिट ऑफ द वर्ड बोरिंग. बोरिंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचा आहे आणि त्याचा विरुद्धार्थ शब्द आहे इंटरेस्टिंग. बोरिंग म्हणजे कंटाळवाणे आणि इंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजक. डल, ब्राईट, लेझी हे चुकीचे पर्याय आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज द सेम मिनिंग ऑफ द वर्ड डॉन. डॉन म्हणजे सकाळ. सकाळ म्हणजे इथे मॉर्निंग हा शब्द येणार आहे बघा, मॉर्निंग. 5 नंबरचा जो प्रश्न आहे तर त्याचं उत्तर असणार आहे मॉर्निंग. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट द अपोजिट. तर अग्री, डिसअग्री ही अपोजिट जोडी आहे. अपियर, डिसअपियर, करेक्ट, इनकरेक्ट. हॅपी, ग्लॅड हे दोन्हीही काय आहेत? दोन्ही शब्दांचा अर्थ सारखा आहे. ती समानार्थी शब्दांची जोडी असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7, चूज द करेक्ट ऑपोजिट फॉर द अंडरलाइन्ड वर्ड डेंजरस. इट वॉज अ डेंजरस गेम. डेंजरसचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द जर आपण पाहिला तर रिस्की, फेथफुल, वाईल्ड, सेफ. यामध्ये सेफ पर्याय क्रमांक 4. डेंजरस म्हणजे धोकादायक आणि सेफ म्हणजे सुरक्षित. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8, विच वर्ड इज सिमिलर इन मिनिंग टू द वर्ड रिमोट. रिमोट म्हणजे दूर. रिमोट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? रिमोट, फार. फार म्हणजे दूर. बाकी कंट्रोल, नियर, बिसाईड हे शब्द हे उत्तर येणार नाही आहे. रिमोट म्हणजे दूर आणि फार म्हणजे सुद्धा दूर, समानार्थी शब्द आहे तो. प्रश्न 9, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज नॉट द सेम मिनिंग ॲज नीट. नीट ह्या पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा अर्थ नीट या शब्दासारखा नाही? स्मार्ट, टायडी, स्ट्रेट, ऑर्डरली. तर मित्रांनो, स्ट्रेट म्हणजे सरळ असं होतं आणि मग बाकीचं जे आहे स्मार्ट, टायडी आणि ऑर्डरली ह्या शब्दांचे अर्थ नीट शब्दाशी संबंधित आहेत किंवा नीट शब्दाचे ते समानार्थी शब्द आहेत. विच ऑफ द फॉलोइंग ऑपोजिट पेअर्स इज नॉट करेक्ट. पुढील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्यांपैकी कोणती जोडी बरोबर नाही? तर किंवा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ ऑड पेअर. वाईल्ड, टेम, गॅदर, डिस्पर्स, ॲस्टॉनिश, सरप्राईज, अग्री, डिसअग्री. तर ॲस्टॉनिश आणि सरप्राईज ही समानार्थाची जोडी आहे. वाईल्ड, टेम ही विरुद्ध अर्थाची जोडी आहे. त्यानंतर वाईल्ड म्हणजे जंगली, टेम म्हणजे पाळीव. त्यानंतर गॅदर म्हणजे जमा करणे, डिस्पर्स म्हणजे पसरवणे, अग्री आणि डिसअग्री सहमत असणे आणि सहमत नसणे, आणि ॲस्टॉनिश आणि सरप्राईज हे दोन्हीचा अर्थ आश्चर्यचकित होणे असा आहे. त्यामुळे ती विरुद्ध अर्थाची जोडी नाही आहे, ती समानार्थाची जोडी आहे. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज नॉट सिमिलर इन मिनिंग ऑफ द वर्ड ब्युटिफुल. पुढीलपैकी कोणता शब्द ब्युटिफुल या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? प्रेटी, लवली, स्मार्ट आणि हँडसम. तर या ठिकाणी स्मार्ट हा जो शब्द आहे तो ब्युटिफुल या शब्दाचा समानार्थी शब्द नाही आहे. बाकीचे जे 3 शब्द आहेत प्रेटी, लवली आणि हँडसम हे ब्युटिफुल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. व्हॉट इज द ऑपोजिट ऑफ द वर्ड जॉय. जॉय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? जॉय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तर
जॉय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सारो आहे. सारो म्हणजे दुःख. जॉय, सारो, हॅपी, सॅड आणि ग्लॅड हे येणार नाही आहेत. 12 नंबरचा जो प्रश्न आहे, व्हॉट इज द अपोजिट ऑफ द वर्ड जॉय? सारो. सॅड म्हणजे सुद्धा दुःख आहे, पण हॅपी सॅड असा होतो विरुद्धार्थी शब्द. जॉयचा विरुद्धार्थी शब्द सारोच असणार आहे. त्यानंतर हॅपी आणि ग्लॅड हे सुद्धा ह्याचा अर्थ आनंदी असाच आहे. त्यानंतर 13 नंबरचा जो प्रश्न आहे, चूज द सिमिलर मिनिंग ऑफ द वर्ड मॉन्स्ट्रस. मॉन्स्ट्रस या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. मॉन्स्ट्रस म्हणजे अवाढव्य. 13 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर असणार आहे युजली लार्ज. नुसतं लार्ज किंवा व्हेरी टॉल किंवा क्रुएल असणार नाही, युजली लार्ज असा मॉन्स्ट्रस या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. विच वर्ड इज द अपोजिट ऑफ द वर्ड वर्स्ट? वर्स्ट म्हणजे खूप अतिशय वाईट, तर त्याचा आहे बेस्ट. बेस्ट आहे. बॅड, वर्स्ट आहे ते सुपरलेटिव्ह डिग्री आहे. तसंच गुड, बेटर, बेस्ट घ्यावा लागेल आपल्याला. वर्स्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बेस्ट घ्यावा लागेल. बेटर, वर्स किंवा बॅड नाही येणार, ते बेस्टच येणार आहे, कारण सुपरलेटिव्ह डिग्री आहे ती. त्यानंतर 15 नंबरचा जो प्रश्न आहे, विच ऑफ द अपोजिट टू पेअर्स इज करेक्ट? पुढील विरुद्धार्थी जोड्यांपैकी कोणत्या 2 जोड्या बरोबर आहेत? केअरलेस आणि केअरफुल ही एक जोडी योग्य आहे. त्यानंतर राईप ग्रीन, नाऊ आफ्टर एव्हरीथिंग नथिंग आणि एव्हरीथिंग नथिंग ही सुद्धा जोडी बरोबर असणार आहे. राईप आणि राईप रॉ अशी जोडी पाहिजे, नाऊ देन असं पाहिजे होतं. तर त्यामुळे ह्या ज्या 2 जोड्या दिलेल्या आहेत, केअरलेस, केअरफुल आणि एव्हरीथिंग नथिंग, ह्या योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16, फाइंड द पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स फ्रॉम द जम्बल्ड लेटर. त्या ठिकाणी जम्बल्ड लेटर्स आहेत, त्याचा अपोजिट आहे हार्ड आणि सॉफ्ट. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. फाइंड आउट द सिमिलर मिनिंग वर्ड फॉर द अंडरलाइन्ड वर्ड ऑफ द सेंटेन्स. द सिस्टर लुक्ड आफ्टर हर ब्रदर इन ॲब्सेन्स ऑफ हर मदर. म्हणजे आई नसताना, आईच्या अनुपस्थितीमध्ये बहिणीने भावाचा सांभाळ केला, म्हणजे टूक केअर ऑफ असं घ्यावं लागेल. 17चं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 काळजी घेतली असं आहे. फ्रेज आहे ती, लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे. प्रश्न क्रमांक 18, चूज 2 अपोजिट पेअर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग जम्बल्ड लेटर्स. या ठिकाणी सुद्धा काही जम्बल्ड लेटर्स दिलेले आहेत. पुढील सरमिसळ अक्षरांमधून विरुद्ध शब्दांच्या 2 जोड्या निवडायच्या आहेत. तर या ठिकाणी इन आणि आऊट ही एक जोडी आहे बघा. इन आणि आऊट, IN इन आणि OUT आऊट. आणि त्यानंतर ऑर, नॉर, OR ऑर आणि NOR नॉर. अशा प्रकारे 2 जोड्या आपल्याला निवडता येतील. ऑन, ऑफ आणि नो यस नाही आहे त्यात. त्यानंतर 19 नंबरचा जो प्रश्न आहे, चूज द अपोजिट मिनिंग वर्ड फॉर द अंडरलाइन्ड वर्ड्स. अधोरेखित शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द निवडा. हर्क्युलस वॉज ब्रेव अँड स्ट्रॉंग बट हिज एनिमी वॉज. आता ब्रेवचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे टिमिड असणार आहे आणि स्ट्रॉंगचा वीक असणार आहे. हर्क्युलस वॉज ब्रेव म्हणजे हर्क्युलस शूर आणि मजबूत होता आणि त्याचा जो शत्रू होता तो भित्रा होता आणि अशक्त होता, असा त्याचा अर्थ आहे. 4 पेअर्स आर गिवन, विच पेअर इज नॉट द पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स. कंप्लीट, इनकम्प्लीट, कंप्लीट ही अपोजिट वर्डची जोडी आहे. पुअर, रिच ही सुद्धा अपोजिट आहे. गरीब आणि श्रीमंत. हार्ड, इझी, कठीण आणि सोपा. आणि प्रेज आणि ॲडमायर ही समानार्थी शब्दाची जोडी आहे, प्रशंसा करणे. त्यामुळे इनकम्प्लीट, कंप्लीट 1 नंबरचा जो पर्याय आहे अपूर्ण, पूर्ण, तीसुद्धा विरुद्धार्थाची जोडी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे जे अपोजिट वर्ड्स आणि सिमिलर वर्ड्स आहेत
ह्याच्याशी निगडीत जो पाठ आहे त्या पाठावर आधारित सॅम्पल क्वेश्चन्स आणि क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस यांचा अभ्यास केलेला आहे. आणि तुमच्याकडे जे नवनीतचं पुस्तक आहे त्यामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ.